हॅलो फ्रेंड्स, काल होती महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हटलं की वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता असते. अंघोळ करून पारंपरिक कपडे घालून सगळ्यात पहिले मी देवपूजा करायला घेतली होती. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण घरच्या देवापाशीच करतो. तसंच मी सुद्धा पूजा केली. मग घरची पूजा आटपून मी निघाले जवळच्या इच्छापूर्ती महादेवाच्या मंदिरात. मग बेलाची पानं घेतली, फुलं घेतली. मला तर असं वाटत होतं की महाशिवरात्रीमुळे मंदिरात खूप गर्दी असेल, पण मी सकाळी लवकर गेल्यामुळे तिथे जास्त काही गर्दी नव्हती आणि खरंच नशिबाने साथ दिलेली. कोणतेही घाई गडबड न करता, रांगेत उभं न राहता मला महादेवाचं अगदी जवळून दर्शन घेता आलं. आणि इच्छापूर्ती महादेवाचं हे नावच किती सकारात्मक आहे. खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर बाहेर पण पिंड होती. डुगूने पण छानपैकी दर्शन घेतलं आणि बाहेर निघाल्यानंतर फराळाचा प्रसाद वाटप सुरू होता. मी सुद्धा प्रसाद घेतला आणि घरी आल्यानंतर तोच खाल्ला. आणि डीमार्टमधून मी हे काचेचं कंटेनर आणलं होतं मसाले ठेवण्यासाठी. दिसायला खूप क्लासी दिसत होतं, क्वालिटी पण खूप भारी होती याची. आणि हे बघितल्यानंतर मला इतकं आवडलं होतं की मी लगेच घेतलं. आणि याची काच पण खूप जाड आहे, ट्रान्सपरंट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं झाकण एअरटाईट आहे. त्यामुळे मसाले आपले जास्त काळ फ्रेश राहतील. आणि लव्ह मॅरेज झालं की अनेकांना वाटतं की सगळं सोपं असतं, पण खऱ्या संसाराची ओढ तेव्हा लागते जेव्हा आपण एक एक वस्तू स्वतःहून घेतो. आमचं देखील तसंच आहे. शून्यातून संसार सुरू झालेला आहे आणि त्यामुळे घरासाठी एक एक वस्तू घेतो ना, त्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. तर असा होता कालचा ब्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.